इथलं घाण घाण वैर आहे ना माणसं हे तीर्थक्षेत्रावर जाईन स्नान करल्यानं पडीन आहे पाप धुवणं पडीन म्हणे मला तीर्थक्षेत्रावर स्नानसाठी जाई राहीन ताऊ भाऊ नेमका ऐन अरण्यामा अटकना 4-4 किलोमीटर अंतरावर पाणीना तपास नाही पाणीना तपास नाही इकडे देख तिकडे देख पाणी काही दिखे नाही पण एक झोपडी होती कुटिया म्हणे आई कुटिया दिकी राहिने आटे तरी पाणी भेट जाईन कोणीतरी अशीन म्हणे जवळ होना एक आजी माई बसेल होती म्हणे माडी तुना पण पाणी शेका म्हणे भाऊ मी दाखली बाटली भरलेस दादरवर ना चिडा उडावास म्हणे सकाळ ना पार का दुपार लगून आहे बाटलीनं पाणी पुरस आता बाटली म्हणा पाणी सरी घे म्हणा घर जावा ना टाईमशे म्हणे माडी पाणी कुठे भेटेन का म्हणे भाऊ 4-4 किलोमीटर अंतरावर पाणी नसे म्हणे माडी मला जर पाणी भेट नाही ना मी मरी जासू म्हणे बारे असं काय चाव्यास म्हणे मना पण पाणी नाही पण तू पर्याय सांगस ना म्हणे काय मना पण सोपारीन खडा आहे तोंडमा टाकले तर तोंड लेवलावर आहे भाऊ म्हणे हा भाऊ सोपारीन खडा तोंडमा टाकले ना 5 मिनिटं चाव्याला उभा राही या 10 मिनिटं वे घ्यात मग आजीली चारस म्हणे माडी म्हणे काय रे भाऊ सोपारीन खडा 10 मिनिटं पाहिजे फोड राहणो पुटीने राह ना म्हणे येडा 6 महिना जाय फोड राहणो मागाई फुटणार नाही तू काय चालू कुठे जाई का म्हणे शंका जर का मनात शिरली ना तर ती खाली उतरवत जाते नाही का म्हणून शंका घ्यायची नाही पण सुभद्रेच्या मनात आलं कालच्या दिवशी मी नव्हती मग तुमच्या सोबत काम्यपणामध्ये कोण होती अर्जुन म्हणतो तूच होती खोटं बोलायलीस वै ग आता अर्जुन रागारागातच पत्नीवर धावून गेला मारण्यासाठी अर्जुन बायकोवर मारण्यासाठी धावून गेला धर्मराजानं सांगितलं अर्जुना पत्नीवर हात उचलणं खऱ्या मर्दाचं काम नाही या खऱ्या माणसाचं काम नाहीये बायकोवर हात उचलू नकोस म्हणला आणि बाईवर हात उचलो बी नाही कारण ते आपला घरने लक्ष्मी रास लक्ष्मी जर मार ना तर लक्ष्मी काढता पाहिलेस लक्ष्मीने गोष्ट कराय ना मी बाकीने बहिणी कालन काल राहते पहिला पाय एक विनंती बर का विनोद वजा करा पत्नीवर खरंच हात उचलायचा नाही कारण पत्नीवर हात उचलणं योग्य नसतं कोणी मारतात नाही ना बहिण तुम्ही पक्क ना त्यासनी काय हवा मारी जाते ते पहिला म्हाताराच नव्हतं दकी जाय आता ते लगीन व्हानंतर सुद्धा 6 महिना मन बहीण बॅग खाली करत नाही दक्षू कस काय वय वातावरण नाही ते पप्पा हे मला काही पण बोलतात बॅग तयारच राहत चांगला भाषेत बरं नाही ते काढतून खिचडी लय म्हणून बघून चालू घर पहिलं काही राहिलं नाही शेव आणि तुमले खरं सांगू का अवसर वसत त्यांना सोयले ना काका घटस्फोट ज्या वैर आहे ना त्या बट जे घड राही ना अहो सर्व सत्यानाश मोबाईलने करेल शे मोबाईलमुळे खूप काही गोष्टी खूप चांगल्या बी होईल शे तेच पण 20% चांगलं होईल 80% सत्यानाशच होईल मोबाईलमुळे हा काय सत्यानाश होईल माहिती आहे का पहिले जर नवरा बायकोन भांडण होय ते पोरगी कोणले तरी लाईशनी पत्र लिखे ते पत्र जाय 3 दिन मा मायबाप पत्र वाचेत मायबाप बी पत्र लिखित बहीण आपला वावरणा कामे चालू शेत वावरणा कामे आवरायनात का मी तुन बापले दाट दिसू हाय पत्र येवा लागो 3 दिन जाणार पत्र 3 दिन येणार पत्र 3 दिन 6 दिन शेतीना कामे 8 दिन आवरायला लागेत 15 दिन मा बाप जाय हांडेरले लेवाले दांगडोई जायला शे बा मग अंडेरले लेवाल बाप जाय ते म्हणा अंडेरले लेवाल जाय राय ना बाप बस ना का ती बहीण पाणी ना गल्लास ना पहिले ना तर एवढी डबी लय पप्पा तुम ना जवाईन काय मला कान माना बनाय दिना तू ओ मना बाप रे म्हणजे 15 दिन मग वातावरण क्लिअर होई जाय पण या मोबाईलच मुळे काय सत्यानाश व्हायले आता जर नवरा काय बोल नका लगेच आता ना कोपराली ने लगेच बापले फोन आणि काय नेता तेल बाप लगे बॅगली ना हजर राहतस 3 तास मा या घटस्फोट त्या मोबाईल मुळेच वाढ राहणार बरोबर आहे की नाही मोबाईल वापरू नका असं नाही काळाची गरज आहे पर जास्त त्याच्यावर विश्वास ठेवू नका नाही तर लई फसतो माणूस हा एक ठिकाणी कार्यक्रमले गो मी कार्यक्रमले 3-4 वाजाना चालना गो तो माणूस त्यांना दुःख सांगता म्हणे महाराज बायको बोलतीस ठीक आहे हो म्हणे बलती जेडी शेतीले तारतम्यच नाही म्हणे पाहुणा दखत नाही पै दखत नाही कोणा बी समोर काही बी बोली पडस म्हणे डोकं लावस म्हणे इथलं बस सांग दे ना त्यांनी माले म्हणतं कदाचित येडी बी होई भुयान बायको नेमका रातले जेवणले बसनोत कीर्तनना पहिलाच घास उचला तो भाऊ मन बाजूमा बटेल होता तो डायरेक्ट उठीन जिना वाटे 10 भावर भाई म्हणतो आई बाईना टाइम होई घ्या भाऊ मारामारी करा ना आवराय जाईन माल कुठी टाके म्हणतं मी बी त्यान मागे पैनू जिनावर लागसा त्याने मनकडे देख म्हणे महाराज तुम्ही का बघूनात म्हणे म्हणतो भाऊ तू सांगे बाई येडी शे आहो नाही हो महाराज खाले रेन नाही छे म्हणे वरून बोलाले हो आप्पा
आई खालेच सांगे जाता रे काका. मी पुरा जीव लिहिन पैनू ना म्हणतो तुन बाई येडीशे भो, तुला राहू देईन माल कुठे टाकीन. या मोबाईलच नाही इथलं येडं करेल शे हिशोबना बाहेर. काय सांगत होतो मी, पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. आजच्या नंतर हात उचलायचा. हा तुम्हाकडे नाहीच म्हण राहणार तू, बाया मारतात नाही ना मायच्या. धर्मराजाने सांगितलं अर्जुना, पत्नीवर हात उचलणं खऱ्या माणसाचं काम नाही. या तुला वाटतंय ना तुझी बायको खोटं बोलतीय, तिच्या भावाला बोलव आणि त्याची बहीण त्याच्या स्वाधीन कर. कृष्ण भगवंताला बोलवलं, भगवंतानं विचारलं म्हणले मला बोलवण्याचं काय कारण. तेव्हा अर्जुनानं सांगितलं कालच्या दिवशी काम्यकोणामध्ये आम्ही दोघं सोबत फिरलो आणि आज हिला सांगत होतो का कालच्या दिवशी तू जशी दिसत होती ना तशी आज दिसत नाही. कृष्ण भगवंताच्या लक्षात आला अरे ही तर माझीच कर्तबदारी आहे. कृष्ण भगवंतानं अर्जुनाचा हात धरला, घराच्या बाहेर केलं, कुटियाच्या बाहेर केलं आणि स्वतः भगवंत आतमध्ये गेले. अर्जुन बघत होता, सुभद्रेचा हात धरला, सुभद्रेला घराच्या बाहेर केलं आणि स्वतः देव आता आतमध्ये गेलेले आहेत. तिकडनं सुभद्रेचं रूप घेऊन येतात, हातामध्ये दुधाचा ग्लास आहे आणि दुधाचा ग्लास अर्जुनाच्या समोर धरलेला आहे. अर्जुनानं सुभद्रेकडे बघितलं, सुभद्रेकडे बघितलं आणि अर्जुनाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले. देवा काम्यकोणामध्ये मला फक्त वाटलं होतं रे इथं माझी सुभद्रा पाहिजे होती, नुसतं सुभद्रा पाहिजे होती एवढं मनात आलं, तरी सुद्धा तू माझ्या बायकोचं रूप धारण करून माझी बायको सुद्धा बनायला लाज ठेवली नाही. किती खालच्या लेवलचं काम करतो जगाच्या मालका, किती खालच्या लेवलचं रे. आणि एवढ्या खालच्या लेवलचं काम करतो, भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो, विशेष नाही भक्ताची बायको होतो, इतक्या खालच्या लेवलचं काम माझा भगवंत करतो. म्हणून तर माझे तुकोबाराय सांगतात अशा खालच्या पातळीचं काम जर भगवंत भक्तासाठी करत असेल तर अशा देवाला शरण जायला महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम. यास ना मूळ स्वभाव किडा पाडणारा, याले चांगलं दिखतच नाही. हाय आठे टाळ वाजणं गायन करणं इथलं सोपं नाही सरजी, एवढं सोपं राहत नाही. वारीना लोके जाय राहतात त्यास ना मुक्काम चांगला माणूसकडे श्रीमंत माणूसकडे होता. दिनभर दिंडी चालवणी ज्यांकडे मुक्काम होता त्याला माहित पण नाही वारीना लोके राहणार दिंडीना लोके राहणार. श्रीमंत माणूस 35-40 सालदार होतात, त्यांना पण सालदार असले लिस्टने दिंडी लेवाल घ्या गावना भजने बिजने बठा भजनी मंडळवाला त्यांना 30-35-40 सालदार, गावना 5-50 लोके. आता फुलार बिलार विने करीन गयामा फुलार त्या फुले टाकेत आणि त्या वारकरी त्या फुलेसवर चाले, त्या सालदार ये राहिले इसारा करे दखरे नुसता चाली उन्हात तरी सुद्धा फुलेसवर चाल राहणार. कितला वजन माशेत म्हणे. या संध्याकाळ जेवणले बटनात, ज्याला दाढ भात पाहिजे त्याला दाढ भात, ज्याले तळण पाहिजे त्याला भज्या कुरडाया, ज्याले पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी, ज्याले बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी. वाढणारा सालदाराच होतात. दिनभर आव टाकली नेऊन खिचडीच रास म्हणे. या ते ज्याला जी आवडी राहणार ते दाबी राहणार बाई, कितला फायदा आहे म्हणे. जेवणे बिवणे करले ना ते यशने रात्री मीटिंग करी सालदारशने, ऐ आय बंद करार म्हणे. यशने मायक वारकरी बन जाऊ पुरी मजा राहत, चांगला चांगला खावायला भेटस म्हणे. फक्त खाणं देखत यासने त्यान मागेने मेहनत नाही देखी. मग आता सालदार म्हणे आपण बी दिंडी काढूत म्हणे. अरे पण दिंडी काढाल साहित्य बी पाहिजे ना. बन ना कोणता इथला पक्का घर राहता मागलं बितड पाठ टाका काढल्या म्हणे साहित्य. भजनी मंडळना सदस्यानं ज्यान साहित्य होतं त्यानं मागलं बितड काढले ना, एक सालदारले कुदाडली ना, त्याला काही सुधरे गरमा गरगरात फिरे. या म्हणे अरे ते भजनानं साहित्य काढ. काय काढू भो म्हणे. ते दुमड काढ म्हणे. दुमड ऐ रे दुमड्या. अरे त्याला पकवास म्हणतो रे ओ म्हणा काका. त्यांनी काळा पकवास फेका. एक म्हणे ऐ ती टिंगरी लय रे म्हणे. आई टिंगरी रा ओ बानट सुरत ना द्या हिना म्हणतो रे तू विना काढीन फेका. एक म्हणे हो त्या जांबा बी लय म्हणे. जांबा ऐ रे जांब्या. बऱ्याच ठिकाणी पैसे दिवस आम्ही जर असा गलीमाई चालतोस ना, या म्हाताऱ्या जर नातुले नातले खेवाडतेस ना, आपण जाऊ ना मालचा बाबा मन नाताची मजाने भजन करत, मन नातवाचा मजानं भजन करत मन भाऊ बाबा मन काढ भाऊ जांबा तुकाराम ओ म्हणा बाप ओ जांबा ऐ रे जांबा. त्याला ज्ञानबा तुकोबा म्हणतो हो म्हणी काकू जांबा. त्या सालदार म्हणे त्या जांबा काढ म्हणे यान टाळ काढीन फेकात. सालदारशने दिंडी काढी. ज्या गावली मुक्काम जाण होतं त्या गावली मुक्कामले पोची घ्या. प्रत्येक ना गयामा फुलार फुलेश्वर चालत लय घ्या. त्याले थोडी माहिती सालदारशनी दिंडी. रात्री जेवणले बस ना, ज्याला जे पाहिजे ते खावायला भेटे. दाढ भात वाला दाढ भात,
बासुंदी पापडीवाला बासुंदी पापडी, पुरणपोळीवाला पुरणपोळी, तळणवाला तळण, वजन मग खायली ना काहीच नाही, उठणार हात धुईस नाही. त्या गाव म्हणा भजनी मंडळवाला म्हणे महाराज तुम्हाला मग कीर्तनकार कोणचे हो म्हणा. बापरे आमना कीर्तना काय संबंध भाऊ. तो एक हुशार होता, तो बडा सालदारले पुढे सरकायले ना आता यार म्हणे काय या कीर्तनकारी चारा ना आपला माहिती कीर्तना कधी कोणले समजत नाही. पण आता एकच हुशारी करा आणि काय ज्या रूम मा आपला मुक्काम आहे ज्यांच्या गादीवर जाईन कुशाल बनात पंगरीन पडिल्या जो बोली तोच कीर्तन करी म्हणे. बटा सालदारशनी पंगरीली ना गादीवर जाईन झोपिली ना 8:30 वाजनात गावना भजनी मंडळवाला एक पोरगाल दाड म्हणे वैर भाऊ महाराज असले उठाड म्हणे. अहो पोऱ्या घ्या म्हणे महाराज ओ महाराज. हा बाकी ना गाव असले चांगलं वयन राहत महाराज होणार का बाबा होणार बाबा होणार हो महाराज चालणार भाऊ. काय काय गावेस मामले दखत वतून बोय ना महाराज हो ना भो समजिले हो अक्का कुंदा मातेले रे भो आटे. हा मी ऐका ना वतून बोय हवी घ्या म्हणे महाराज. मग हवी घ्यातून बापना सालदार मुकलासले वयन नाही राहत ना काय बोलो असं. आता नेमकं सालदारसनी दिंडी घ्या झोपी बडा सालदार झोपी घ्या पोरगा म्हणे महाराज ओ महाराज. महाराज एक बी नाही दोन बी नाही कारण त्यानं ठरेल होतं जो बोली तो कीर्तन करी भो. पोऱ्या भजनी मंडळवालाच कडे उन्हा म्हणे महाराज बाबा महाराज काय उठत नाही भो म्हणे. महाराज उठत नाही झोपी घ्या होते म्हणे. अरे झोपतीन बी ते एकार झालते जागी व्हायला पाहिजे म्हणे इथला वार करीस मा. ज्यांकडे जेवण होतं तपास करा रे जेवण माते नाही की पडी गे मरी ते नाही यात रे या बटान बटा. मग त्या गावना बहिण्या जुनात बिचारा दरवाजा ठोका म्हणे महाराज ओ महाराज. महाराज एक बी नाही दोन बी नाही नक्की उपडी घ्यात म्हणे. मग 7-8 वर्ष ना पोऱ्याले साना वाटे कुदाड कमीत कमी दरवाजा तरी उघाड्यास ना प्रयत्न काढणं पडतील का नाही बाहेर. साना वाटे पोऱ्याला कुदाडा 8-10 वर्ष ना पोऱ्याले जसा साना वाटे कुदाडा तसा एक सालदार छातडावर जाईन पडणार. तो सालदार जोरमा को काय पण ना हो म्हणा बापरे या बाकी ना म्हणे कीर्तन तूच कर भाऊ म्हणा बापरे म्हणे. बटा सालदार टाळली उभा राय ना यांगा या माईना घाल दिला मन म्हणे आधी तू आता याची माहीतच नाही काय सुरुवात करणी रास. गया मा विना मागला सालदारांकडे दकेन मग सांगे भाऊ कीर्तन कसं करू भाऊ. मागला टाळ करीतच सांगेत म्हणे तवय भज्या कशा दाब्यात भाऊ. आता कीर्तन कसं करू भाऊ तवय पुरण कसं आसडी भाऊ. हा इथलं सोपं रास का आडी येवांसाठी बी गैरी घास नाही पडत. नुसतं टाळलीच नाही वाजी ते काय पकवाज ना सांगित तरी तालमा तरी ते सुद्धा जमत नाही. आणि ज्यासले जमत नाही त्याच किळा पाडतात. आपण सांगू का आडे बटेल चांगला लोकेश येतच काय काय इथला 1.5 ना राहता ना ते आमलेशी काढतस महाराज असले कोणशी काढस आमले ज्यासने बायका ऐकती नाही ते आमले आई काढतस. हो आप्पा तू वय रे घर झार तू बायको बी ऐकत नाही रे. वायबार धंदा धरलेले मनीषीन लोकेशा नांदे लागू नये. आपण आपला पद्धत मा जगो बहिणी स्वान एखादी बाई जर का मंदिरवर जासोय ना महादेव ना मंदिरवर देवदो आले या 2-3 खेळा पाडणाऱ्या बाया उभे राहा माय हो बिकू ऐका देव करायला लाग गई हो. मग ती गण देव करायला लाग जायले पाहिजे आते हा तिना देव करा मग तुला वावरी काय घे बानट सुरूत नाही. हा काय विषय किडापाडा मा काढले गे स्वती करत नाही ते करत नाही दुसरं बी करू देत नाही वायबार असा जीव करत ना पाशीला माठ टाकू आलो त्याची काय फायदा आहे दुसरा ना किडापाडा मा. जोपर्यंत कोणी चांगलं करते त्याला करू द्या ना त्याला आडवं कशाला जायचं. पण लोकच लेना चांगलं दिखत नाही पूर्ण ड्रेस पांढरा आहे ना हा पांढरा ड्रेस दिसत नाही पण थोडं जर काय टिप कराय ना का त्याने फिरीन द्या अंतटेत जात कडे काय काय दिख राह आका दवेन दिख राह तुले काय काय दिख राह ना वायबार बानट सुरत नाही. पण किडापाडांचं होय पडी गेली माणूसना स्वभाव जात नाही. माझं तत्व असं आहे दुसऱ्याचा दोष बघणं अजिबात चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा मोठं पाप कोणतंच नाही. दुसऱ्याचा काय दोष बघायचा. माझं स्वतःचं तत्व असं आहे मला जर एखादा माणूस मग दोष दिसणार ना मी त्या माणूसचा दोष काढा पहिले स्वतःले पहिले आरसांसमोर उभा करस मला बर नजरे दखस आणि मी स्वतःलेच विचारस रवी किरण तुले त्या बाबामा किंवा त्या दादामा त्या काकामा दोष दिख ना तू तेवढा लेवल ना शेका की तू दुसऱ्यांना दोष काढू शकस. बरोबर आहे ना कारण दोष काढायचा अधिकार त्याचाच असतो की जो स्वतः क्लिअर असेल आणि जो क्लिअर असतो त्याला दुसऱ्यांना दोषच दिसत नाही. हाँ बुरा देखना मैं गयो बुरा